ठळक घडामोडी. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचे विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन गेले 10 दिवस करण्यात आले होते. काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेद मंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी यात सभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या. त्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह माजी महापौर नरेश म्हस्के, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेविका मालती पाटील, परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवाने, अनेक मान्यवर तसेच भाविक भक्त, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते. यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विना भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या. ढोल ताशाच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करीत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा राममूर्ती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली. तेथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आले. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2024 मध्ये काल गुरुवार 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका, ठाणे येथून देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. जांभळी नाका, बाजारपेठ, तलावपाळी अशा मार्गावर काल संध्याकाळी देवीची पूजा आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसेच सर्व पक्षीय नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसदर देवीच्या मिरवणुकीत ढोल ताशे, लेझिम, दांडपट्टा, घोडस्वारी, तारपा, गोंधळी, वारकरी, डीजे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कला प्रकार सहभागी झाले होते. यावेळी भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर मासुंदा तलावात विधिवत देवीचे विसर्जन करण्यात आले. संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र पाठक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ 2024 आयोजन करण्यात आले होते. संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र पाठक गेली 14 वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करत आहेत. राष्ट्रीय संत बृजभूषण उदासीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे महायज्ञ पार पडले. ठाण्याच्या किसननगर नंबर 1 मैदान येथे देवी विराजमान झाली होती. भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली होती. तसेच नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी 9 दिवस अलोट गर्दी केली होती. 9 दिवस या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. 9 दिवस देवीची मनोभावे पूजा अर्चा व सेवा केल्यानंतर काल देवीची ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक करण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये असंख्य महिलांनी डीजेच्या तालावर थिरकल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी माजी आमदार व शिवसेना उपनेते तसेच उत्सवाचे आयोजक रवींद्र फाटक या विसर्जन मिरवणुकीमध्ये जातीने उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिद्द आणि चिकाटी असली की यशाचे शिखर गाठता येते, हे ठाण्याच्या प्रणिती भोजने या तरुणाने सिद्ध करून दाखवले. आई ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारीचा वडील प्रदूषण नियंत्रण विभागात 4th श्रेणी कर्मचारी. घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही. अशा परिस्थितीत त्याने 6 वर्षे मेहनत घेत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. काटन रोड परिसरात राहणाऱ्या प्रणितने IT इंजिनियरची पदवी मिळवली. पण इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न प्रणितने पाहिले. त्याची धडपड अनेक तरुणांसाठी नक्की प्रेरणादायी ठरणार आहे. 2023 मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेचा निकाल काल लागला. यामध्ये ठाणेकर प्रणित भोजने नावही झळकले. त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षा होत आहे. पण हा पल्ला गाठण्यासाठी त्याने तब्बल 7 वर्ष तपश्चर्या केली. खरे तर प्रणितचे वडील सुभाष भोजने आणि आई सोनाली भोजने ठाणे महापालिकेत 4th श्रेणीचे कामगार. त्यांचे शिक्षणही 10वी पर्यंतच. पण आपल्या नशिबी आलेले काम आपल्या मुलांनी करू नये ही त्याची इच्छा होती. त्यातूनच त्याने आपल्या 3 मुलांना शिकवले. त्यामध्ये प्रणित आधीपासून हुशार होता, अभ्यासू. प्रणितला आई वडिलांनी IT इंजिनियर केले. आता आपली परिस्थिती सुधारणार असे त्यांना वाटले. पण प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला. त्याने तसे आईवडिलांना स्पष्ट सांगूनही टाकले आणि UPSC परीक्षेच्या तयारीला लागला. हे कोणते नवीन खूळ असा प्रश्न साहजिकच त्यांच्या पालकांना पडला. पण मुलाच्या हट्टासमोर याचे काही चालले नाही. 2016 साली प्रणित भोजने UPSC अभ्यासासाठी पुण्याच्या बार्टी येथे दाखल झाला. वर्षभरानंतर तो दिल्लीत शिक्षणासाठी गेला. दिवसाचे 10 ते 12 तास अभ्यास करून त्याला मात्र यश येत नव्हते. वर्षांमागून वर्ष सरत होते. त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिर झाले. एके दिवशी आईवडिलांनीच पुरे आता असे म्हणत परत येण्यास सांगितले. पण प्रणित मागे हटला नाही. त्याने अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका याला त्यांनी तिलांजली दिली. आपल्या तत्वांची तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले. त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाण्यातील कोपरी पूर्व येथे चैत्र नवरात्र उत्सव मंडपात काल रात्री कल्याणमधील उद्धव सेनेतील कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे, कल्याणमधील सुमारे 100 पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यात कल्याण पूर्व आणि पश्चिममधील कार्यकर्त्यांचा अधिक समावेश असल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रवेशाने कल्याण उद्धव सेनेला मोठा फटका बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत आजही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने काम सुरू आहे. राज्यात मागील 2 वर्षात विविध विकास कामे झाली आहेत. ही विकास कामे पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत आहेत. त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको आहे. त्यांना फेस टू फेस बोलणारा नेता हवा असल्याचे ते म्हणाले. तिकडे 80% समाजकारण आणि 20% राजकारण न होता केवळ राजकारणच केले जात होते. त्या राजकारणाला कंटाळून आम्ही आज मूळ शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असे मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांनी व्यक्त केले.
ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.